श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. सर्वांच्या आवडीचा दिवस आणि सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच दत्त जयंती हा दिवस जवळ आलेला आहे. तर 21 दिवसांची उच्च कोटीची सेवा कशी करायची याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. भरपूर जणांना या सेवेचा अनुभव देखील आलेला आहे. तुम्ही देखील भरपूर जणांकडून ऐकले असेल किंवा यूट्यूबवरती देखील तुम्ही भरपूर असे व्हिडिओ बघितले असतील की ज्यांना स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा अनुभव हा आलेला आहे. आपण जर ही सेवा केली तर आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती सहजपणे आपल्याला मिळून जाईल. तुमची इच्छापूर्ती देखील होईल. आपण न मागता देखील आपल्याला सर्व काही मिळेल. कारण की जसे आईला आपल्या मुलाला काय पाहिजे ते माहीत असते, तसेच स्वामी समर्थ महाराजांना देखील आपल्यासाठी काय योग्य आहे तेच आपल्याला ते देतात. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीचा हट्ट करतो की मला ही गोष्ट पाहिजेच, मग स्वामींकडे आपण ती मागतो देखील, पण ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपण निराश होतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी आपली आईच आहे. आपल्या आईला जसे कळते की आपल्या लेकराला कोणती गोष्ट योग्य आहे तीच गोष्ट आई ही आपल्याला देत असते. तसेच आपल्या स्वामी आईंचे देखील आहे. त्यामुळे तुम्ही फक्त मनोभावे ही पूजा सेवा करा. बघा, तुम्हाला सर्व काही मिळेल. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. आपले स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत. आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर प्रत्यक्ष स्वामीच घरात वास करत असल्याचा अनुभव देखील येतो. घरात वडीलधाऱ्यांचा आधार आहे असे वाटते. भीती मनात राहत नाही. राहीलच कशी, कारण आपले स्वामीचे ब्रीद वाक्यच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग भीतीला जागाच उरणार नाही ना. स्वामी परम दयाळू आणि कृपाळू आहेत. आपल्या हाकेला ते धावून येतातच येता. अनेकांचे अनुभव आहेत असे. त्यामुळे स्वामी जवळ जाण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सगळ्यात सोपा आणि साधा, सरळ आणि महत्त्वाचा उत्तम मार्ग म्हणजे आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणे. तर आपल्याला ही 21 दिवस सेवा करायची आहे. तर कोणती सेवा करायची आहे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत शेअर केला नाही तरी पण चालेल. फक्त तुम्ही तोंडी जरी ही सेवा सांगितली तरी पण त्यांना देखील त्याचे फायदे होतील आणि तुम्हाला देखील त्याचे फळ हे मिळेल. तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे, तर सर्वात प्रथम आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करायचे आहे. मग रोज तुम्ही 21 अध्याय आहे ते देखील पठण करू शकता. 21 अध्याय पठण करणे ज्यांना शक्य नाही त्यांना मी अजून पण सेवा आहे त्या सेवा देखील सांगणार आहेत. तर आपण रोज 21 अध्याय देखील वाचू शकता. हे 21 अध्याय वाचण्यासाठी आपल्याला 1 तास किंवा 1.5 तास लागेल. आणि जर तुम्ही सहज म्हणजे रोजच वाचत असाल तर तुम्हाला पाऊण तास हा लागेल. दिंडोरी प्रणीत पुस्तक असेल तर वाचण्यासाठी खूपच कमी वेळ लागेल. स्वामी चरित्र सारामृताचे पठण केल्यामुळे, वाचन केल्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे जे काही अडचणी आहे, संकटे आहे ते पूर्णतः दूर होतात. तसेच पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, जे काही दोष आपल्याला लागलेले असतात ते दोष देखील पूर्णतः दूर होतात. त्यामुळे स्वामी चरित्र सारामृत हे जरूर पठण करावे. तसेच तुम्ही रोज 21 अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही रोज एक अध्याय पठण केला तरी पण चालेल. मग तुमचे 21 दिवसामध्ये एक पारायण हे होऊन जाईल. पण तुम्हीच विचार करा, जर तुम्ही 21 दिवस जर रोज 21 अध्याय वाचले तर तुमचे असे 21 पारायण हे होऊन जातील. आणि ही अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे जी स्वामी समर्थ महाराजांना देखील खूप प्रिय आहे. भरपूर जणांना आता प्रश्न पडेल की आमची मासिक पाळी असते किंवा काहींना सूतक असेल तर काय करावे. तर मासिक पाळी तर 21 दिवसांमध्ये प्रत्येकाला ही येणारच आहे. मग त्यांनी आत्तापासूनच सुरुवात केली तरी पण चालेल किंवा नंतर तुम्ही दत्त जयंतीनंतर जेवढे पण दिवस तुमची मासिक पाळी आहे तेवढे दिवस तुम्ही एक्स्ट्रा धरावेत आणि स्वामी चरित्र सारामृत हे पठण करावे. मग तुम्ही 5 किंवा 6 दिवस हे एक्स्ट्रा धरू शकता. पण जेव्हा मासिक पाळी असेल तेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे पठण करू नका. तर आता दुसरी सेवा आहे ती म्हणजे 11 माळी स्वामी समर्थ जप. तर आपल्याला रोज 11 माळी स्वामी समर्थ जप करायचा आहे. म्हणजे असे 21 दिवस आपल्याला रोज कंटिन्यू 11 माळी स्वामी समर्थ जप करायचा आहे. मग तुम्ही ही सेवा दिवसभरामध्ये कधी पण केली तरी पण चालेल. फक्त 12 ते 12:30चा जो टायमिंग आहे
त्यामध्ये आपण ही सेवा करायची नाही, कारण की ती वेळ स्वामी समर्थ महाराजांच्या भिक्षेची तसेच दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते। त्यामुळे आपण त्या वेळेमध्ये ही सेवा करायची नाही। तर तुम्ही रोज सकाळीच ही सेवा केली तरी पण चालेल, कारण की सकाळी वातावरण एकदम शांत असते आणि कुठलाही आवाज गडबड गोंधळ हा नसतो, त्यामुळे आपले मन देखील एकाग्र होते। मग तुम्ही अगदी सकाळी पहाटे 5 वाजता किंवा 5:30 वाजता रोज ही सेवा केली तरी पण चालेल। यामुळे आपल्याला त्याचे फायदे हे निश्चितच मिळणार आहे। आपले मन देखील एकाग्र होईल व आपल्याकडून स्वामींची सेवा देखील होईल। मग या सेवेसाठी काही मांडणी करायची गरज आहे का? तर तुम्हाला काहीच मांडणी करायची गरज नाही। फक्त तुम्हाला घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ही पाहिजे। तर तुम्ही आत्ताच स्वामी समर्थ महाराजांची फोटो किंवा मूर्ती ही खरेदी करू शकता। स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि जर मूर्ती घरामध्ये असेल तर घरामध्ये कोणतेच भय हे राहत नाही, आपल्यावरती कोणतेही संकट हे येत नाही। भरपूर जण म्हणतात की आम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो पण आम्हाला त्याचे लाभ हे मिळत नाही। तर आपण जे अगोदर काही कर्म केलेले आहे त्याचे भोग हे प्रत्येकालाच भोगावे लागतात आणि त्याचे भोग भोगण्यासाठी आपण जी सेवा करतो ती सेवा त्यामध्ये रुजू होते। जेव्हा आपले ते भोग संपतील तेव्हा आपण जी सेवा करू त्या सेवेचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळणार आहे। त्यामुळे आपण सेवा ही करत राहायची आहे। त्यानंतर आता आपली तिसरी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्र। आता स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र सर्वांचाच पठण देखील असेल आणि तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही। तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। असे 21 दिवस आपल्याला रोज तारक मंत्र म्हणायचा आहे। जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणता तेव्हा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होते। जर तुमच्या घरामध्ये मुले सतत आजारी पडत असतील, सतत चिडचिड करत असतील, मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा भरपूर अभ्यास करून देखील मुलांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील किंवा परीक्षा आली की मुले आजारी पडतात, असे पण भरपूर ठिकाणी होते। मग अशा वेळेस आपण ही सेवा ही आवर्जून केली पाहिजे। तर तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर आपल्याला प्रथम एक ग्लास भरून घ्यायचा आहे। तो ग्लास घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण देखील ठेवायचे आहे। त्यानंतर आपण तारक मंत्राचे पठण करायचे आहे। मग रोज तुम्ही 11 वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि हे जे ग्लासातलं पाणी आहे ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे। घरामधील चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे। पाणी शिंपडताना आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे। तसेच हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना देखील प्यायला देऊ शकता। यामुळे त्यांना कामामध्ये यश मिळेल, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल। मुले जर चिडचिड करत असतील तर त्यांचा चिडचिडपणा देखील दूर होईल। इतके हे तारक मंत्र प्रभावी आहे। त्यामुळे आपण हे तारक मंत्र जरूर पठण केले पाहिजे। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे, जी काही वाईट ऊर्जा आहे, जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णतः दूर होईल। भरपूर वेळा आपल्याकडूनच ही नकारात्मकता घरामध्ये पसरत असते, कारण की आपण आपल्याबद्दल नेहमी सकारात्मक बोललं पाहिजे। कधीतरी आपण पण नकारात्मक हे बोलतो, मग वास्तू नेहमी तथास्तू बोलत असते, मग तेच आपल्याबाबत घडत असते। त्यामुळे नेहमी आपण घरामध्ये सकारात्मक बोललं पाहिजे, मग आपल्याबाबत देखील सकारात्मकच होते व आपले देखील सर्व काही व्यवस्थितच होते। त्यामुळे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पठण देखील करायचे आहे। तसेच आपण तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ महाराज 11 माळी जप देखील आपण रोज करायचा आहे। आणि ज्यांना या सेवा करणे शक्य नसेल तर त्यांनी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। मग हा जप तुम्ही स्वयंपाक करते वेळी देखील करू शकता किंवा तुम्ही दुसरे एखादे काम करत असताना देखील करू शकता। आपल्या घरामध्ये भरपूर कामे असतात, महिलांना विशेषतः भरपूर कामे असतात, ते काम करता करता देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे। या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल व घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल। आपल्या आयुष्यात कोणतेही अडचणी अडथळे देखील येणार नाही। मग आता ही सेवा संकल्पयुक्त करायची की संकल्प न करता?
तर तुमच्या मनाने तुम्हाला जर संकल्पयुक्त वाटले तर तुम्ही संकल्प करून देखील ही सेवा करू शकता। तुमची एखादी इच्छा असेल किंवा काहीतरी कठीणातली कठीण इच्छा तुम्हाला जर मागायची असेल तर तुम्ही संकल्प करून देखील ही सेवा करू शकता। तर त्यासाठी आपल्याला एक ताम्हण लागणार आहे, तसेच एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहे आणि हळदी कुंकू घ्यायचं आहे। आपल्या हातामध्ये अक्षता ठेवायच्या, थोडंसं हळदी कुंकू त्यावरती टाकायचं, फूल घ्यायचं आणि पाणी आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे। तर हे तुम्ही सर्व उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे ती स्वामी समर्थ महाराजांना बोलून दाखवायची आहे। तसेच तुमचे नाव गोत्र देखील स्वामी समर्थ महाराजांना सांगायचे आहे आणि तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात, संकल्प कसा करणार आहात ते सर्व स्वामी समर्थ महाराजांना सांगायचे आहे। मग मी 21 दिवसांची सेवा करणार आहे, ही सेवा करणार आहे हे सर्व स्वामी समर्थ महाराजांना सांगायचे आहे। त्यानंतर ते पाणी आपण ताम्हणात सोडायचे आहे। ही झाली संकल्पयुक्त सेवा। त्यानंतर हे जे ताम्हणातलं पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला देखील टाकू शकता आणि संकल्प न करता देखील तुम्ही ही सेवा करू शकता। जसे की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की स्वामी समर्थ महाराजांना सर्व काही माहीत असतं की आपल्याला काय पाहिजे आणि काय नको आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।